बोधकथा. ती एक सुंदर सकाळ होती, जेव्हा सूर्य हळूहळू संपूर्ण आकाश रंगांनी भरलेले होते. गावातील आर्यन नावाचा एक लहान मुलगा रोज हे सौंदर्य पाहून थक्क व्हायचा. आर्यन एक साधा आणि आनंदी मुलगा होता, जो नेहमी हसत होता. त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो आपल्या गावाला वैभव आणेल आणि लोक त्याला आठवतील. एके दिवशी गावात जत्रा आली. विविध उपक्रम आणि खेळांचे वातावरण होते. आर्यनने पाहिले की एक विद्वान जुन्या झाडाखाली बसला आहे. त्या पंडिताकडून लोक त्यांच्या समस्यांची निराकरण मागत असल्याचे त्यांनी पाहिले. आर्यनलाही त्या पंडिताकडे जावंसं वाटलं. आर्यनला पाहताच पंडित हसले आणि त्याच्याशी बोलू लागले. आर्यनने त्याच्या स्वप्नाबद्दल आणि उत्साहाबद्दल सांगितले. पंडितांनी आर्यनकडे एका लहानशा बीजाकडे बोट दाखवले आणि म्हणाले, हे बीज तुझ्या स्वप्नांची सुरुवात असू शकते. याकडे काळजीपूर्वक पहा आणि तुझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम कर. आर्यनने त्या बियाकडे लक्षपूर्वक पाहिले आणि ते नीट समजून घेतले. गावाच्या टोकाला असलेल्या शेतात त्यांनी पेरणी केली. दररोज त्या बीजाची काळजी घेतो आणि पाणी, सूर्यप्रकाश आणि प्रेमाने त्याचे पोषण करतो. वेळ निघून गेला आणि आर्यनच्या बीपासून एक मोठे झाड झाले. झाड वाढले तसे गावाचे सुंदर दृश्य तयार झाले. त्या झाडाच्या फळांनी गावकऱ्यांना सुख, शांती आणि समृद्धी दिली. आर्यनने त्याची स्वप्ने सत्यात उतरवली आणि त्याच्या मेहनतीने आपल्या गावाला नव्या उंचीवर नेले. लोकांनी आर्यनच्या मेहनतीचे कौतुक केले आणि त्याला गावाचा नायक मानले. तात्पर्य की स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करणे खूप महत्त्वाचे आहे आणि आपण प्रामाणिकपणे काही केले तर आपल्याला नेहमीच यश मिळते.